सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. उलबे संघाकडून मयूर पाटील आणि अहिलेश मात्रे आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल तो मोहा कोळीवाडा संघाकडून सुयश कोळी. जशी होईल सामन्याला सुरुवात. पहिल्या इनिंगचा खेळ ऐकूया आपण मराठी भाषेमधील एक गोड आवाज सागरजी मांडवकर यांचा. केसी अण्णा साहेबांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत केलं जाईल. त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आर ट्रॉफीच्या निमित्तानं. तर तमाम क्रिकेट रसिकांचं मनापासून हार्दिक स्वागत. सिद्धिविनायक क्रिकेट क्लब महाल आयोजित आर ट्रॉफी. तर पहिल्या चेंडूचं इथे स्वागत करूया आपण. आणि पहिला चेंडू डीप स्क्वेअर लेगला फलंदाज मयूर पाटीलनं सुरुवात केली आर ट्रॉफीच्या. वेलकम बाउंड्री फलंदाज आपण पाहतो मयूर पाटील. बोला गणपती बाप्पा. सुरुवात आपण सर्वांचं लाडकं दैवत गणरायाच्या नामस्मरणानं करतो. व्यासपीठावर असलेल्या उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्तेनं या स्पर्धेतील आपण आनंदाचा क्षण आनंदाचा सोहळा. चांगली सुरुवात करताना मयूर पाटील. पंचांचा इशारा आलाय इट्स अ वाईट डिलिव्हरी. अवांतर धावेनं संघाची धावसंख्या आपण जरूर पाहूया. एकूण धावा 5. प्रेक्षकांच्या माहितीसाठी कैलासवासी महेश स्मृती मोहा कोलीवाडा विरुद्ध आपण नीलकंठेश्वर उल्वे संघामध्ये फाईट पाहतोय. टॉस जिंकला या सामन्यामध्ये मोहा कोलीवाडा संघाने आणि बॅटिंग करताना उल्वे संघ अहिलेश मात्रेला आपण नॉन स्ट्रायकर एंडला मात्र मयूर पाटील स्ट्रायकर एंडला. गोलंदाज सुयश कोळी. याच विभागातील 2 संघ आहेत. आपण संघाची धावसंख्या पाहिली तर एकूण धावा आहेत त्या 5. आज आपण पाहतोय खूप मोठ्या संख्येनं आर ट्रॉफी. आज पहिली रात्र आनंदची डोई आज आनंद तरंग. खऱ्या अर्थानं सिद्धिविनायक क्रिकेट क्लब वहाल आयोजित ही स्पर्धा आहे. मात्र आक्रमकता सिद्ध करते. पॉवर प्ले मध्ये कसं खेळावं याचं उत्तम उदाहरण देत असताना मयूर पाटील आणखीन एक चौकार. पूर्वी या ठिकाणी उल्वा नोडमधील जे सर्व आमचे बिल्डिंग्स आहेत ज्याच्यामध्ये सेक्टर 19, सेक्टर 20, सेक्टर 21, सेक्टर 23 या सगळ्या इमारतींचे चेअरमन्स असतील सेक्रेटरी असतील जर या ठिकाणी उपस्थित झाले असतील तर त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. तर मयूर पाटीलचा हा खेळ बहरतोय आणि अखेर पूर्वार्धामध्ये गोलंदाज सुयश कोळीची केलेली पिटाई. आतापर्यंत मयूर पाटीलचा आपण वैयक्तिक खेळ पाहिला. 2 चौकार आणि 1 षटकार. छत्रपती आपण पाहतोय दीपक पाटील सर आमच्या समितीत प्रवीण दुकाडे सरांना पाहतोय. व्हाईट लाईट्स मुख्य व्यासपीठावर पाहतोय खूप साऱ्या पाहुण्यांची उपस्थिती आणि आज मयूर पाटील खुश करतो आपल्या पाठीराख्यांना. जरूर आपण इथे पाहूया गोलंदाज सुयश कोळी कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर पाहूया. पॉवर प्लेचे पहिलं षटक आहे. पाच षटकांचा सामना पूर्वार्ध पाहतोय. फलंदाजी करताना उल्वे संघाविरुद्ध कैलासवासी महेश स्मृती मोहा कोलीवाडा. एकूण धावसंख्या धावफलकावर 15 आहेत. चांगली सुरुवात उल्वेकडून मयूर पाटील. मयूरला आतापर्यंत 5 चेंडूचा सामना केलाय. 2 चौकार आणि 1 षटकार. नेक्स्ट बॉल. सुरेख व्हेरी गुड कमबॅक. अगोदर सुरुवातीला आक्रमण जरूर केलं मात्र शेवटच्या 2 चेंडूवर सुयश कोळीनं चांगलं कमबॅक करून दिलं संघासाठी. 5 षटकांचा सामना आहे. आजच्या रात्रीतील पहिला सामना मयूरनं संघासाठी चांगली सुरुवात करून दिली. आघाडी संघासाठी ओपनिंग ब्लॅस्टरचा फलंदाज कसा असावा ते मयूरनं दाखवून दिलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. एकूण धावा इथे बिनबाद 5.
साहेब माजी सरपंच त्याचप्रमाणे आरजी पाटील साहेब मोरावे यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित केले जाते. प्रत्येक पाहुण्यांचं खरं तर आदरातिथ्य या स्पर्धेच्या निमित्तानं केलं जाते. उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ज्यांची उपस्थिती आपल्याला लाभले या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाते. शाल मायाची आणि त्याचप्रमाणे पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मानचिन्ह देऊन या ठिकाणी सगळ्यांना सन्मानित केलं जाते. ओटू सागर. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 15. चांगली सुरुवात पाहायला मिळाली मयूरकडून. मयूर संघाला पूर्वार्धामध्ये खूप चांगला खेळ केला, ज्याने आक्रमण केलं सुयश कोळीवर. आता टॉस जिंकलेला मोहा कोलीवाडा संघ गोलंदाज जोगेंद्र कोळी दुसरं षटक हाताळतो आणि स्ट्रायकर एंडला असणारे डाव्या हाताचा आक्रमक फलंदाज आईलेश मात्रे. पहिला चेंडू राऊंड विकेटनं. फुटवरचा वापर ऑन साईडला ड्राईव्ह करतोय, दूरवर क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव जरूर मिळेल. आईलेश एक सुद्धा आक्रमक फलंदाज आहे. बाईकमॅन म्हणून सुद्धा आईलेशचा नामोल्लेख केला जातो. क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये एक बाईक सुद्धा तो विनर आहे आणि आता गावासाठी खेळतोय. RR ट्रॉफीची भव्य दिव्य स्पर्धा आज खूप मोठ्या संख्येनं पाहुणा वर्ग आणि क्रिकेटवर प्रचंड प्रेम करणारा क्रिकेटचा चाहता वर्ग आनंद घेतोय RR ट्रॉफीचा. त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. जोगेंद्र कोळी. सुयश कोळीनं पहिल्या षटकामध्ये 15 दिल्या. पूर्वार्ध पाहतोय निलकंठेश्वर उल्वे विरुद्ध 2 हात करताना कैलासवासी महेश स्मृती मोहा कोलीवाडा. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 15 आल्या आणि आता जोगेंद्र कोळीचे षटक आहे. दोन्ही जवळची गाव आहेत. उल्वे प्रीमियर लीग आम्ही 16 गावांची स्पर्धा पाहिली होती. अनेक टॅलेंट होते. एकमेकाचा खेळ एकमेकाला माहिती आहे. मैत्रीपूर्ण वातावरण सुद्धा आपण जरूर या सामन्यामध्ये पाहणार आहोत आणि दोन्ही याच विभागातील संघ आहेत. सिद्धिविनायक क्रिकेट क्लब वहाल आयोजित या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये तमाम प्रेक्षकांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. मयूर पाटील मैदानावर सेट झालाय. मयूरनं पहिल्या षटकामध्ये खूप चांगलं आक्रमण केलं. एक षटकार त्याच्या वैयक्तिक खेळामध्ये पाहते, 2 चौकार सुद्धा आहेत आणि संघाची धावसंख्या धावफलकावर 16. जर तुमची सुरुवात फलंदाजी करताना आक्रमक झाली तर धावसंख्या सेट करण्यासाठी फलंदाजांना कमी मेहनत करावी लागते. मात्र इथे विकेट मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल तो महेश स्मृती मोहा कोलीवाडा या संघाकडून. जोगेंद्र कोळी आतापर्यंत 2 चेंडू खूप सुंदररित्या हाताळले. नेक्स्ट बॉल. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू चाललाय कव्हर कडे, जरूर पिकअप स्ट्रोक, क्षेत्ररक्षक चेंडू मागे आणि हा फटका जरूर गेलाय. 4 धावा चौकार. पाहिलं तर 3 चौकार 1 षटकाराच्या समवेत खेळतोय उल्वे संघासाठी मयूर पाटील. ओपनिंग ब्लास्टरचा आक्रमक फलंदाज. संघाची धावसंख्या धावफलकावर 20. बॅकफुटला जाऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूमध्ये भन्नाट वेग होता आणि हा चेंडू बीट करतोय मयूर पाटील. या चेंडूवर कोणतीही धावसंख्या नाहीये. 5 षटकांचा सामना आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी उल्वे विरुद्ध मोहा कोलीवाडा. टॉस जिंकलाय मोहा कोलीवाडा संघानं आणि पसंती क्षेत्ररक्षणाला जोगेंद्र कोळी. राईट आर्म ओव्हर द विकेटनं. गती थोडी कमी केली मात्र इथे जरूर एज लागते. डीप बॅकवर्डकडे पॉइंटकडे चेंडू जरूर पाहिला आणि हा प्रयत्न करत असताना आणखीन एक मोठा फटका. क्षेत्ररक्षकाच्या मधून आपण गॅपमध्ये खेळताना फलंदाज मयूरला पाहतोय आणि आज संघासाठी चांगलं योगदान. आणखीन एक चौकार. डबल फोर डबल 8 नंबरची गाडी. एक आहे फॉर्च्युनर, एक आहे ऑडी. एकूण धावा धावफलकावरती गुणसंख्या संघ पोहोचलाय 24 बिनबाद. विकेट मिळत नाही हा चिंतेचा विषय बनलाय तो जोगेंद्र कोळीच्या मोहा कोलीवाडा संघाला. जोगेंद्रनं सुद्धा खूप चांगले प्रयत्न केले. यावेळेला भन्नाट वेग. या षटकाचा आपण जर विचार केला 2 मोठे फटके आले. त्यानंतर जोगेंद्र कोळीनं या षटकामध्ये 3 चेंडू डॉट सुद्धा फेकल्या. मात्र 2 षटकानंतर उल्वे संघाच्या कामगिरीचा आढावा आपण घेतला तर एकही विकेट त्यांनी गमावला नाही. जिथे मयूर पाटील वन मॅन शो कसा असावा, एक पात्री अभिनय आणि सुरुवातीला आक्रमण कसं करायचं. पहिल्या षटकामध्ये 15 आणि दुसऱ्या षटकामध्ये 9. 2 षटकं संपल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना उल्वे संघ पोहोचलाय एकूण धावा धावफलकावर 24.
डबल 488 नंबरची गाडी एक आहे फॉर्च्युनर एक आहे ऑडी वागणं तयाच हाय फाय आहे वागणं तयाच हाय फाय असा दिलाचा दिलदार हाय वहाळगावचा समीर भाई असा दिलाचा दिलदार हाय वहाळगावचा समीर भाई थँक्यू व्हेरी मच. 2 षटकांचा खेळ संपलाय. या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक सन्माननीय समीर शेठ सुरेश पाटील. आज आपण पाहतोय त्यांचे सर्व सहकारी वर्ग अष्टविनायक कला क्रीडा मंडळ, न्यू यंगस्टार क्रिकेट क्लब, ग्रामस्थ मंडळ वहाल आणि सिद्धिविनायक क्रिकेट क्लब वहाल आयोजित आपण स्पर्धा पाहतोय आर ट्रॉफी. स्पर्धेतील आज पहिली रात्र 2 षटकं संपली आणि एकूण धावा 24. आतापर्यंत एकही गडी बाद झाला नाही तो उल्वे संघाचा. गोलंदाज झालाय विकी कोळी. पहिला चेंडू आयलेस साठी ऑन साइडला, मात्र जरूर स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक कोणती चूक करत नाही आणि पहिला गडी गारत पहिला धक्का बसतोय उल्वे संघाला. प्रयत्न मयूरने खूप चांगले केल्या, मात्र आयलेशनं साथ देता आली नाही. त्याने 2 चेंडूचा सामना केला. वैयक्तिक योगदान 1 आणि झेल बाद होत असताना 24 या धावसंख्येवर पहिला गडी बाद. आहो त्याची न्याय आणि कैसल्या या भूमिपुत्राला, आहो त्याची न्याय आणि कैसल्या या भूमिपुत्राला. जमीन बचाव आंदोलनाचे सरसेनापती स्वर्गीय दिबा पाटील साहेब. 12.5% सरकारला ज्यानं नमवलं आणि आज त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा आपण नक्कीच प्रयत्न केला आणि धन्यवाद डीजे ऑपरेटर. आज पहिली रात्र मात्र 2 गोलंदाज अयशस्वी ठरल्यानंतर विकीला पहिला सक्सेस मिळाला आणि पहिला हादरा दिला 24 या धावसंख्येवर. फलंदाज झाला 3ऱ्या क्रमांकावर संघनायक किरण पाटील. तर 8:09 पहिला चेंडू फेकला या स्पर्धेतील. आज खूप मोठ्या संख्येनं पाहुणे वर्ग इथे उपस्थित आहेत. कला क्रीडा आर्थिक सामाजिक क्षेत्रातील नामवंत मंडळी. असं म्हटलं जातं का या मंडळीला समाजामध्ये एक वेगळं स्थान असतं आणि आज आर ट्रॉफीचा आनंद घेत असताना किरण पाटील आक्रमक बनलाय. आक्रमकता नक्कीच त्याच्या फलंदाजीमध्ये, मात्र पहिल्या सत्रामध्ये जबाबदारी सुद्धा असणार आहे. सन्माननीय श्री रमेश शेठ दापोलकर साहेब यांचा मी धन्यवाद देतोय. या स्पर्धेला 2000चं आर्थिक सहाय्य साहेबांचं मनापासून मनपूर्वक धन्यवाद. तर किरण पाटील आतापर्यंत वैयक्तिक 1 संघाची धावसंख्या धावफलकावर एकूण धावा 25. आज पहिली रात्र. आज बी ग्रुपचे ब गटाचे संघ असतील, ज्यामध्ये जे हनुमान दापोली आणि मीरा स्पोर्ट्स RCC पेठ हा सामना यानंतर असणार आहे. शरद स्मृती ट्रॉम्बे विरुद्ध श्री सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगाव हा एक सामना असणार आहे. त्यानंतर फर्स्ट राऊंड 3rd मॅच कोपरोली 11 कोपरोली आणि प्रेमनाथ 11 मुरबी. गोलंदाज विकी कोळी. तर जरूर गोलंदाज विकी आक्रमण करतोय. मयूर आज थांबण्यास तयार नाही. अगदी सुरुवातीपासून ज्यानं स्वागत केलं होतं चौकाराने, आता मात्र मयूरचं थैमान आपण जरूर पाहतो. आणखीन एक मोठा फटका षटकार. समाजसेवक समीर पाटील, सरपंच पत्नी पूजा पाटील, सदैव पाठीशी उभी हाय, त्याच्या सदैव पाठीशी उभी हाय. असा दिलाचा दिलदार हाय वहाळगावचा समीर भाई, असा दिलाचा दिलदार हाय वहाळगावचा समीर भाई. तर सन्माननीय संजयजी पारिंगे साहेब यांच्याकडून या स्पर्धेला आर्थिक सहाय्य लाभले, त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून धन्यवाद देतोय. आता डी ग्रुपची ही आपण मॅच पाहतोय. नक्कीच माहिती सुद्धा आम्हाला मिळते. डी ग्रुपमध्ये जो संघ धावांचा उच्चांक करेल त्या संघाला बाय दिली जाईल. म्हणजे तो संघ 10 ग्रुपचा असल्या कारणानं तो दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होणार आहे. आपण याची नोंद घ्या. आक्रमणाचा प्रयत्न मयूरचं झंझावत. मयूर मैदानावर पूर्णपणे सेट झालाय. शांत हुशारीच्या खेळामध्ये तुम्हाला आक्रमकता दाखवावी लागते आणि आज टेनिस क्रिकेटमध्ये क्रिएटिव्ह प्लेअरची कमी नाही आहे. अनेक टॅलेंट आम्ही अनेक गावामध्ये पाहिल्या. आज आर ट्रॉफी उल्वे
विभागामध्ये आपण पाहतोय सिद्धिविनायक क्रिकेट क्लब वहाल आणि या विभागामध्ये सुद्धा अनेक टॅलेंट आहे. आज आपण पाहतोय दोन्ही संघ उल्वे आणि मोहा कोलीवाडा. किरण पाटील संघाचा प्रमुख आक्रमक फलंदाज, संघनायक सुद्धा आहे. या मैदानावर अनेक त्याच्या मोठ्या खेळ्या सुद्धा आहेत. आक्रमण करतोय, हल्ला चढवतोय, मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू काले आणि ही विकेट खूप महत्वाची होती, बिग विकेट. दुसरा धक्का बसतोय. एकूण धावा असताना धावफलकावर गुणसंख्या 32, 32 रन्स. मात्र गडी बाद झालेत आतापर्यंत 2. विकी कोळीचं षटक मोहा कोलीवाडासाठी खूप प्रभावी ठरलं. या षटकामध्ये आपल्या संघाच्या कामगिरीमध्ये त्यांनी सुधारणा केली आणि त्याला खूप चांगले यश, घवघवीत यश संपादित केलं. विकी कोळीनं बाद केलं अहिलेसारख्या आक्रमक फलंदाजाला. मात्र किरण पाटीलचं मैदानावर थांबणं महत्वाचं होतं, मात्र तो सुद्धा शिकार ठरला विकी कोळी याचा. 2 गडी बाद आणि आता संघाची धावसंख्या नीलकंठेश्वर उल्वे संघ पोहोचलाय. एकूण धावा 32, 2 गडी बाद. विकी कोळी एक मोठा फटका मयूरच्या बॅट नंतर आल्यानंतर मात्र चांगलं कमबॅक केलं आणि आता स्ट्रायकर एंडला सचिन पाटील. सचिन पाटील एक नामांकित स्कोरर सुद्धा आणि तेवढा अष्टपैलू क्रिकेटर सुद्धा आणि आता आपल्या गावासाठी खेळताना स्ट्रायकर एंडला. आक्रमण करण्याचा प्रयत्न, इनसाइड सर्कल, क्षेत्ररक्षक तैनात, धाव चोरण्याची तयारी. मात्र इथं क्षेत्ररक्षकानं न दिलेली साथ, वेगानं धाव पळून काढली. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 15, जोगेंद्र कोळीच्या षटकामध्ये 9 आणि आता विकी कोळीनं चांगलं कमबॅक करून दिलं. 2 सफलता मिळाल्या. मात्र संघाची धावसंख्या आता धावफलकावर 33. तर नेक्स्ट मॅच होणार आहे जय हनुमान दापोली विरुद्ध मिहिरा स्पोर्ट्स RCC पेठ. दोन्ही संघांना आम्ही विनंती करतो आपण लगेच रिपोर्टिंग करायचं. आजच्या लढतीमध्ये 4थी मॅच सुद्धा आम्ही असणार आहोत. हे सत्र समाप्त झाल्यानंतर 2 संघादरम्यान नाणेफेक केली जाईल. तर मी दोन्ही संघांना विनंती करेन आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये लगेच आपली उपस्थिती दाखवा, ही आम्ही आपल्याला विनंती करतोय. तर सन्माननीय अतिथी मान्यवर आदरणीय श्री अरुणजी घरस साहेब, माजी सरपंच साहेबांचं इथं आगमन झाले, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. आणि सन्माननीय अमृतजी घरस साहेब यांचं सुद्धा इथे शुभ आगमन, मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम, सहर्ष स्वागतम. आज आनंदाचा क्षण आपण जरूर पाहिला. RR ट्रॉफीच्या माध्यमातून खूप मोठ्या संख्येनं पाहुणे मंडळींची उपस्थिती. तर पहिल्या फेरीतील 4थी लढत असेल मंगेश स्पोर्ट्स अजनबी ओळे विरुद्ध सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा. 3 षटकं संपली. तर उल्वेचे मयूर पाटील इथे आलेत, त्यांचा आम्ही जरूर धन्यवाद देऊ. मात्र संघर्ष करताना उल्वे संघ पूर्वार्धामध्ये 2 आत करताना समोर संघ पाहतोय कैलासवासी महेश स्मृती मोहा कोलीवाडा संघानं टॉस जिंकलाय. तर मयूरची पाटील साहेब आहेत उल्वे संघाचे समर्थक खंदे पाटीराके आणि सुवर्ण संधी सचिन पाटीलला आणि सलामीवीर धडाकेबाज मयूर पाटीलला सलग 3 षटकार ठोकले. तर त्यांना कॅश प्राइज 5,000चं कॅश प्राइज असणार आहे. सुवर्ण संधी सचिन पाटील आणि मयूर पाटीलला. एकूण धावा धावफलकावरती संघ पोहोचलाय 35, 35 रन्स. 4थ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. जोगेंद्र कोळी फुटवरचा वापर, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, एज लागते. सचिन सुद्धा मैदानावर थांबण्यास तयार नाही, तो सुद्धा शिकार बनला. आता गोलंदाज जोगेंद्र कोळीला ही सफलता मिळाली. ज्या जोगेंद्रनं दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा दिल्या, तो 4थं षटक हाताळतो आणि इथे पंचांचा जरूर इशारा येतोय. ड्रिंक्स ब्रेक. मी विनंती करेन आमच्या कमिटी मेंबर्सना 12th मॅन इथे जरूर आपण पाण्याची पूर्तता करायचे. स्पर्धेचे नियम सुद्धा. तर आतापर्यंत एकूण धावा धावफलकावर
35 आणि गडी बाद झालेत उल्वे संघाचे 3. तर नक्कीच सिद्धिविनायक क्रिकेट क्लब वहाळ अजित सागरारा ट्रॉफी या ट्रॉफीचे सर्व अर्थातच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सन्माननीय संचालक मुंबई आदरणीय भाई राजेंद्र पाटील साहेब त्यांची सुद्धा उपस्थिती काही वेळामध्ये आपल्याला दिसेल. खरं तर कामानिमित्त ते सुद्धा थोडे बाहेर आहेत, त्यामुळे उद्घाटन सोहळ्याप्रसंगी मात्र ते उपस्थित राहू शकले नाही आहेत, परंतु नक्कीच येणारे 5 रात्र यांच्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि काही वेळामध्येच त्यांची उपस्थिती या स्पर्धेला लाभेल. तर ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जातोय. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम सज्ज राहत. जशा पहिल्या इनिंगचा खेळ संपेल दापोली आणि पेठ दोन्ही टीमचे कॅप्टन आपण क्षणाचाही विलंब न करता प्रेझेंटेशन बॉक्समध्ये असले पाहिजेत. जसा 5व्या षटकामधील शेवटचा चेंडू पडेल दोन्ही टीमचे कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. आणि जवळजवळ 9 नंतर 9:30च्या आसपास मात्र संपूर्ण आयोजक प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील. खरं तर लकी ड्रॉ असणाऱ्या या स्पर्धेमध्ये एक विजेत्या प्रेक्षकाला मात्र मिळेल स्पोर्ट्स सायकल. अगदी महागाची सायकल आहे आणि पाहता क्षणी तुम्ही प्रेमात पडाल अशी स्पोर्ट्स सायकल आहे. त्यामुळं चिठ्ठ्या तुमच्याकडून घेतल्या जातील. जे प्रेक्षक या ठिकाणी असतील 9 वाजल्यानंतर तुमच्यापर्यंत स्वतः आयोजक त्या ठिकाणी येतील, चिठ्ठ्या घेतल्या जातील आणि त्यानंतर जर कोणी प्रेक्षक जर उशिरा आले तर त्यानंतर तुम्ही तुमच्या चिठ्ठ्या इथपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचवायच्या. तुमची नावं त्या बॉक्समध्ये टाकले जातील आणि 12-1 वाजता आपण 12च्या आसपास आपण हा ड्रॉ करणार आहोत. तर याची सुद्धा नोंद घ्यायची आमच्या लाडक्या प्रेक्षकांनी. नक्कीच प्रेक्षकांना सुद्धा ही आनंदाची बातमी असणार आहे. आक्रमण करतोय, हल्ला चढवतोय, ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात. आणखीन एक धक्का. मयूर पाटीलनं संघाचा डाव सांभाळला, मात्र एकही फलंदाज त्याला साथ देण्यासाठी तयार होत नाही आणि यश मडवी गॉन फॉर दी डक. शिकार बनला गोलंदाज जोगेंद्र कोळी. बॅक टू बॅक 2 विकेट्स आणि या स्पर्धेतील आम्हाला माहिती सुद्धा मिळते खेळाडूंसाठी सुद्धा बक्षिसांची लय लूट आहे. विकेट हॅट्रिकसाठी 2,500चे कॅश प्राईज, विकेटसाठी 1,000चे आणि षटकार हॅट्रिकसाठी 1,000 आणि मेडन ओव्हरसाठी 2,500चे. आणि वैयक्तिक जर 50 धावा ठोकल्या फलंदाजानं तर 5,000चं हे कॅश प्राईज. दर्जेदार आयोजन, सर्वांच्या प्रेमामध्ये पडणारी स्पर्धा. आज पहिली रात्र RR ट्रॉफी. जर एखाद्या फलंदाजानं एका सत्रामध्ये अर्धशतक ठोकलं तर त्याला 5,000चं कॅश प्राईज मिळणार आहे. मेडन ओव्हरसाठी तब्बल 2,500 रुपये आणि 3 विकेट आणि 3 षटकारासाठी सलग 3 विकेट 3 षटकारासाठी आणि 3 चौकारासाठी 1,000चं कॅश प्राईज. आतापर्यंत जोगेंद्र कोळी सर्वांच्या नजरा गोलंदाजाच्या कामगिरीकडे, ज्याने आतापर्यंत घेतलेत 2 चेंडूमध्ये 2 विकेट. हॅट्रिकच्या मार्गावर जोगेंद्र कोळी. संघाची धावसंख्या 35. सुरेख चेंडू भेदकता जरूर पाहायला मिळाली. जोगेंद्र कोळीनं दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा आपली छाप सोडली आणि या षटकामध्ये सुद्धा आतापर्यंत त्यांनी 4 चेंडू फेकले, 2च धावा दिल्या आणि 2 सफलता. विकेट घेण्यामध्ये सुद्धा त्याला घवघवीत यश मिळालंय. एकूण धावा धावफलकावरती 35. पूर्वार्ध उल्वे विरुद्ध मोहा कोलीवाडा. राईट आर्म ओव्हर द विकेटनं हा चेंडू काहीसा खाली राहिला. ऑन साइडला डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि तोपर्यंत तितक्या वेगानं फलंदाज धाव पूर्ण करेल. सर्वांच्या नजरा मयूर पाटीलकडे, कारण मयूर पाटीलनं आतापर्यंत 2 षटकार आणि वैयक्तिक खेळीमध्ये त्याने 4 चौकार ठोकलेत आणि वैयक्तिक त्याचा योगदानाचा विचार केला 13 चेंडूमध्ये 29 धावेची वैयक्तिक खेळी करतोय. सलामीवरचा फलंदाज कसा असावा, ॲग्रेसिव्ह फलंदाज कसा असावे दाखवून दिलं मयूर पाटीलच्या या खेळानं. अजून सुद्धा तो खेळपट्टीवर ठाण मानून बसलाय. त्याने पक्का निर्धार केलाय, दृढ निश्चय केलाय, मला शेवटपर्यंत आक्रमण जरूर करायचं. मात्र जोगेंद्र कोळी व्हेरी गुड कमबॅक, सुपर बॉलिंग, सच अ गिव्ह बॉलिंग साईट. जोगेंद्र कोळीने या षटकामध्ये फक्त केवळ धावा दिल्या 3 आणि विकेट घेतले 2. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर जोगेंद्र कोळीचं कौतुक झालंच पाहिजे. मर्यादित क्रिकेटमध्ये अशी गोलंदाजी करणं थोडं कठीण कामगिरी असते, मात्र आज मोहा कोलीवाडाच्या जोगेंद्रनं तो कारनामा केला. 2 षटकं फेकली, दुसऱ्या षटकामध्ये 9. तर सन्माननीय जगदीशजी पारंगे साहेबांचं या ठिकाणी मंचावर आगमन झालंय, त्यांचं आम्ही हार्दिक असं स्वागत करतोय.
त्याचप्रमाणे सुनीलजी नांदगावकर साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. दोनही मान्यवरांचं सहर्ष स्वागत RR ट्रॉफीमध्ये. त्या राजधानीवर धन्यवाद डीजे ऑपरेटर. रणजित कोळे आला, शेवटचं षटक तो हाताळतोय. आतापर्यंत 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. एकूण धावा धावफलकावर 36. 2 षटकानंतर 24 होत्या, 3 षटकानंतर 33. मात्र जोगेंद्रनं संघासाठी चांगली कामगिरी केली. आता हे स्लॉग ओव्हरचं षटक जबाबदारी असणारे मयूर पाटीलवर. सलामीला आलेला मयूर पाटील अगदी पाय रोवून बसलाय. त्यांनी आक्रमण आतापर्यंत 4 चौकार 2 षटकार, संघाचा डाव चांगल्या पद्धतीनं सावरला आणि आता अपेक्षा वाढल्यात त्या मयूरकडून पुन्हा एकदा संघाला. प्रदीप खारकर आलेत त्या क्रमांक 6 वर खेळण्यासाठी. आपण जरूर पाहूया आता मयूर आणि प्रदीप खारकर. पूर्वार्धातील आता 5 चेंडूचा खेळ बाकी. प्रेक्षकांच्या माहितीसाठी पुन्हा एकदा टॉस जिंकलाय या सामन्यामध्ये कैलासवासी महेश स्मृती मोहा कोलीवाडा संघानं आणि हा संघ क्षेत्ररक्षण करतोय. मयूर पाटील स्ट्रायकर एंडला, गोलंदाज रणजित कोळी आक्रमण करतोय, हल्ला चढवतोय ऑन साइडला. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये प्रयत्न जरूर झाला. 2 धावेसाठी निघालेत. व्हेरी गुड रनिंग, वेल टेकन टू वेल. 2 धावेनं संघ पुढे सरकेल आणि संघाची धावसंख्या आक्रमण तर करावं लागणार आहे. तर जगदीशजी पारंगे साहेबांचं या मंचावर स्वागत केलं जाते. ईशानजी पाटील यांच्या शुभ हस्ते हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर 2 धावेच्या मदतीनं एकूण धावसंख्या धावफलकावर 39 रन्स. शेवटचे 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. थोडी गती कमी केली आणि आता मयूरला उभं ठेवले. आता पूर्वार्धातील शेवटचे 3 चेंडू, धावसंख्या धावफलकावर 39. शेवटच्या 3 चेंडूवर आक्रमणाची गरज आहे, मोठ्या फटक्यांची नितांत गरज असेल फलंदाजी करताना निलकंठेश्वर उल्वे संघाला. कारण धावसंख्या मुसंडी मारणं, कारण दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या षटकामध्ये धावसंख्येचा थोडा शुकशुकाट आपल्याला पाहायला मिळाला. मात्र इथून थोडी आक्रमकता दाखवावी लागणार आहे आणि मयूरकडे ती कुवत आहे. आक्रमण करतोय, मिस टायमिंग थोडा जरूर दूरवरून क्षेत्ररक्षक. रनिंग कॅच होती थोडी डिफिकल्ट, मात्र त्याच्या प्रयत्नांचं आपण कौतुक करूया. इनसाइड सर्कल चेंडू अडवताना आपण जरूर पाहिलं आणि तितक्या वेगानं प्रयत्न सुद्धा झाला. या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावर गुणसंख्या आपण जरूर पाहूया. संघ पोहोचलाय. एकूण धावा आहेत 41. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आक्रमण करतोय, हल्ला चढवतोय, स्ट्रेट हिट. क्रिकेट मधील सर्वाधिक ताकदीचा फटका. नक्कीच पंचांनी इशारा केलाय. 6 धावेसाठी ठोकलेला मयूर पाटीलच्या बॅट मधून आतापर्यंत 3रा षटकार. त्याचं वैयक्तिक योगदान सुद्धा आपण पाहणार आहोत. यस, भूमिपुत्र व्हेरी मच. संघाची धावसंख्या धावफलकावर 47. पूर्वार्धामध्ये एकटा लढाई लढतोय तो मयूर पाटील. आक्रमण करतो, आणखीन एक तुफानी हल्ला. जबरदस्त स्ट्रोक, वंडरफुल पॉवरफुल फलंदाज. आणि आता जर मयूरचा खेळ आवडला असेल क्रिकेट रसिकांनो, एकदा जोरदार टाळ्या. एक पात्री अभिनय कसा असावा, 1 मॅन शो. अगदी सलामीवीर फलंदाज शेवटपर्यंत तळ ठोकून बसला आणि संघासाठी प्रेक्षणीय हटके केली. वैयक्तिक योगदान मयूर पाटीलचं पाहिलं तर 19 चेंडूमध्ये 45 धावेची बहारदार सुंदर खेळी. 4 चौकार आणि 4 षटकार. एकूण धावा धावफलकावरती 53 रन्स ऑन बोर्ड. 53 झालेत आणि आता 54 करायचेत. नेक्स्ट मॅच आम्ही मगाशीच उल्लेख केला का दापोली आणि RCC पेठ संघ, तुम्हाला आम्ही प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आमंत्रण दिलं होतं. अजूनही दोन्ही संघांना एक इथे दीपक सर आलेले नाहीये. जाऊया आपण दीपक सरांकडे. तर मी हिरा स्पोर्ट्स RCC पेठ टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय, आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. जन्मान दापोली टीमचा कॅप्टन या ठिकाणी विश्वजित म्हात्रे आपण यायचंय लवकरात लवकर.
चला अगोदरच अनाउन्समेंट झाली होती की इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. मी विनंती करतोय आमचे मान्यवर सन्माननीय संदीपजी पाटील साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा आपण टॉस करायचा आहे. पनवेल नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष म्हणून ज्यांची ओळख आहे आदरणीय संदीपजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्या सामन्याचा टॉस केला जातो. मिहिरा स्पोर्ट्स RCC पेठ संघ असेल एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला असेल तो जयमान दापोली. टेल इज द कॉल. टेल इट इज. टॉस जिंकलाय आणि सवय आहे सोहेल शेखला टॉस जिंकण्याची. सोहेल काय निर्णय असेल? बॅटिंग. दादा बोलतो बॅटिंग तर बॅटिंग घेतो. काय म्हणशील? RR ट्रॉफी ज्याची उत्सुकता मात्र सगळ्यांनाच प्रचंड आहे आणि आज मात्र समोर दापोली संघ आहे. किती चॅलेंज असेल? RR ट्रॉफी बोलला तर लय मोठी ट्रॉफी आहे आणि इथं आम्ही चॅम्पियन होता होता राहिलेलो. सेकंड नंबर आला होता आणि पूर्ण संधी भेटले तर संधीचं सोनं करू. काय म्हणाल आयोजनाबद्दल? खरं तर आयोजन अभूतपूर्वच असतं परंतु स्क्रीन आपण पाहतोय अशा पद्धतीनं स्क्रीन असेल किंवा प्रेक्षकांसाठी या रोज स्पोर्ट्स सायकल असेल प्रत्येकामध्ये काहीच कसर सोडलेली नाही आहे. जे खेळाडूंना हवं आहे ते मात्र देण्याचा प्रयत्न मात्र या ट्रॉफीनं प्रामाणिकपणे केला आहे. हो नक्कीच दादा. का समीर दादाची ट्रॉफी आहे. रायगडमध्ये एक नावाजलेली ट्रॉफी आहे आणि असा पहिल्यांदा आपण बघतो का स्टेजच्या मागे स्क्रीन आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असतील सोहेल. विशाल टॉस विरोधामध्ये गेलाय आणि काय म्हणशील? पहिल्यांदा समोर RCC पेठ संघ आहे. नाईट चॅम्पियन ज्यांना संबोधलं जातं. किती चॅलेंज असेल आणि या ट्रॉफीबद्दल काय सांगाल? नक्कीच ते खूप चांगले नाईट स्पर्धा खूप चांगले खेळतात. आम्ही मागच्या वर्षी लागलो होतो मला वाटतं नाईट स्पर्धेत आम्ही जिंकलो होतो. त्यांचे काही प्लेअर अवेलेबल नव्हते पण टॉस हारून पण मला फिल्डिंग पाहिजे होती. ती फिल्डिंग आली आहे म्हणजे आमच्या स्ट्रॅटेजीनुसार आम्ही जाणार. तर फिल्डिंग टॉस जिंकला असता तर तू सुद्धा म्हणालास का फिल्डिंगच घेतल्या असतात. काय सांगशील टीमबद्दल? कुठे इम्प्रूव्हमेंटची गरज आहे टीम्सला? कारण पाहायला गेलं तर 2-3 वर्षापूर्वी सातत्यानं जर्मन दापोली संघ नाव परंतु कुठेतरी संघ समतोल आहे अजूनही परंतु कुठेतरी एक स्पर्धा आणि ती ही स्पर्धा असेल का RR ट्रॉफी जी मात्र नक्कीच तुम्हाला एक वेगळी ऊर्जा देणारी ठरेल. ग्रामीण क्रिकेट म्हणजे मोमेंटमचा खेळ. मोमेंटम प्लस यंगस्टर्स. आता मला वाटतं आम्ही जवळजवळ 10-12 वर्ष क्रिकेट खेळतोय आणि आमच्या संघातले खेळाडू बहुतांश आता जॉबला लागलेत. कारण एक सर्टन एज नंतर त्यांना जॉबला कोणालाही कुठल्याही संघातल्या खेळाडूंना जॉबला लागायला लागेल. मग त्याच्यानंतर थोडा गेम प्रत्येक टीमचा डाऊन होत जातो. प्लेयर्स अवेलेबल राहत नाही आणि शक्यतो तुम्हाला दिसतं आता प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या टीम पुढे येतात कारण यंगस्टर्स असतात त्यांच्याकडे आणि जे जॉबला नसतात किंवा कॉलेजला असतात तर त्यांना तेवढा वेळ मिळतो खेळायला आणि त्याच्यामुळे ते परफॉर्मन्स करतात. आता तुम्ही बघाल वडवली बी गोरसई या संघातले खेळाडू सगळे यंगस्टर्स आहेत. मला वाटते ते 23-24च्या घरात आहेत आणि आमचे खेळाडू बहुतेक 25च्या पुढे गेले ज्यांना जॉबची मला वाटते घर चालवायला जॉबची गरज असते म्हणून बहुतांश खेळाडू डेला अब्सेंट असतात. आज मला वाटते माझा फुल स्ट्रेंथ स्क्वॉड असेल. आम्ही नक्कीच प्रयत्न करू की मागं जे झालं त्या चुका टाळून जिंकण्याचा प्रयत्न करू. काय म्हणाल? शेवटचा प्रश्न असेल या ट्रॉफीबद्दल ज्याची उत्सुकता मात्र सगळ्यांनाच असते. काहीच कसर सोडली जात नाही खरं तर आयोजकांवरून. जे प्लेयर्सना हवं आहे ते मात्र देण्याचा प्रामाणिकपणे नेहमीच प्रयत्न असेल. काय सांगाल आपलं पहिलं मत? सांगायला लागायलाच नाही पाहिजे. मला वाटते RR ट्रॉफी जिथं नाव आलं ना तिथे या ट्रॉफीत सगळं आलं आहे. कारण आम्हाला एंट्री भेटत नव्हती पण मी अमरचा आभार मानीन की ह्या गटात एक टीम कमी झाली त्यांनी मला एंट्री मिळवून दिली आणि ह्या ग्राउंडवर किंवा कुठल्याही हॉलला ज्या टुर्नामेंट होतात तिथे पैशांचं कुठलंच कमी नसतं. इथे संदीपदादा पाटील आहेत. मला वाटते मी त्यांना गेले 20 वर्ष 25 वर्ष बघतोय. आमच्या समोर क्रिकेट खेळत होते. आमच्या समोर नगरसेवक होते. त्यांनी ज्या प्रकारे समतोल साधला आणि ते जर या स्टेजवर असतील तर मला वाटते काहीच सांगायची गरज नाही की ही ट्रॉफी कशी होईल. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर हा होता विशाल जितेकर. तर प्रेझेंटेशन बॉक्समधून नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो मिहिरा स्पोर्ट्स RCC पेठ या संघानं आणि त्यांनी पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. तत्पूर्वी स्वागत केलं जाईल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील एक धुरंदर अष्टपैलू खेळाडू विशाल जितेकर कॅप्टन कुल विजय याला मी विनंती करतोय विशाल आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. तर स्वागत केलं जाईल विशाल जितेकरचं. खरं तर ज्यानं मात्र संपूर्णपणे आज मोठा प्रेक्षक वर्ग मोठा चाहता वर्ग गोळा केलाय आणि आज रायगडचं क्रिकेट मात्र 7 समुद्रापार नेलंय आणि आजही विशाल जितेकर म्हटला की नेहमीच मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये ॲज अ प्रोफेशनल क्रिकेट व्यावसायिक क्रिकेट खेळताना तुम्हाला सातत्याने दिसतो
आणि कॅप्टन कुल विजेचं स्वागत केलं जात आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दोन्ही संघांना मी मनापासून शुभेच्छा देतोय आणि वळतोय या दुसऱ्या सत्राकडे. मायक्रोफोनवर मात्र जॉईंट होतील महाराष्ट्रामधील एक नामवंत समालोचक प्रवीणजी दुगाडे सर. शुक्रिया दीपक सर. तमाम दर्शकों का मैं स्वागत करना चाहूंगा आरआर ट्रॉफी 2023. काफी खूबसूरत यह क्रिकेट का कारवा, इनक्रेडिबल, अविश्वसनीय, अद्भुत. हम इस ऑर्गेनाइजेशन को देख रहे हैं. इस ऑर्गेनाइज की गई वेल प्लान टूर्नामेंट. दर्शकों के लिए तो बाइसिकल दी जाएगी, खिलाड़ियों के लिए भी इनामों की बारिश है. 5,000 रुपए व्यक्तिगत 50, 2,500 रुपए मेडल ओवर, लगातार 3 बाउंड्रीज, लगातार 3 छक्के, विकेट हैट्रिक के लिए 1,000 का इनाम. चलिए आप अपने क्रिकेटिंग स्किल दिखाइए, इनाम पाइए. आरआर ट्रॉफी 2023 स्क्रीन नजर आ रही है हमें. स्क्रीन के ऊपर खूबसूरत छवि नजर आ रही है खिलाड़ियों की. आरआर ट्रॉफी जब भी ये कारवां होता है सिद्धिविनायक क्रिकेट क्लब वहाड़, इन्होंने देखिए मुझे आज भी याद है 16 टीमों की नाइट टूर्नामेंट अरेंज की थी. ये रिकॉर्ड था पूरे नाइट ऑर्गेनाइजेशन में. स्वप्निल आज भी मुझे याद है. स्वप्निल हमारे साथ है, हमारे अच्छे दोस्त. लेकिन ये विकेट यहां पे मिलता हुआ दूसरी गेंद के ऊपर, तीसरी गेंद के ऊपर इस ओवर के आउट होने वाले खिलाड़ी थे अखिलेश मात्रे ने जो कैच लब का. सुयश कोड़ी डीजे. महाराज कल भी हमारे आदर्श थे, आज भी हमारे आदर्श है और कल भी हमारे आदर्श ही रहेंगे, क्योंकि हमारा राजा बड़ी सोच. योगेश जी तांडेल साहब यहां पर आ चुके हैं, हमारे करावे के मेहमान. उनका भी मैं जरूर स्वागत करना चाहूंगा. दर्शकों के लिए देखिए 5 रातें 5 बाइसिकल लकी ड्रॉ के जरिए. पहली बार मैंने अपनी जिंदगी में देखा था माथेरान में 56 इंच का टेलीविजन मिला था लकी ड्रॉ के जरिए एक दर्शक को. और उसके बाद मैं देख रहा हूं इस आरआर ट्रॉफी में इनक्रेडिबल, अविश्वसनीय, अद्भुत ऑर्गेनाइज की गई है टूर्नामेंट. टोटल आ चुका है 54 का पीछा करते हुए 5 रन. लेकिन पहले सत्र में क्या खेले, 45 रनों की पारी 19 गेंदों में. मयूर राइट अप राउंड द विकेट. ये गेंद की थी शॉर्ट स्क्वायर लेके ऊपर से गेंद को खेला है. गेंद हवा में क्या होगी, 1 बाउंड, सीमा रेखा पार और ये मिले 4. और इन 4 के साथ टोटल में वृद्धि होती हुई 9 रन. तो हमारी कमेंट्री के लिए अप्पा डांगे इनकी तरफ से सागर और हमें 200 का इनाम आ चुका है. अप्पा जी कला के कदरदान है, हमेशा जब भी ये आते हैं कमेंटेटर्स के लिए पैसे लुटाते रहते हैं. आरआर ट्रॉफी संदीप पाटिल सर यहां पर बैठे हुए न्यू पनवेल प्रियदर्शनी क्लब के कप्तान थे. 6 साल लगातार इनकी टीम ने हमारे गांव में जीत हासिल की थी. प्रियदर्शनी पनवेल आज भी रिकॉर्ड मुझे याद है, क्या खेलते थे ये. और झड़पी मेंबर हमारे रविंद्र पाटिल साहब भी यहां पर बैठे हुए हैं, उनका भी हम जरूर स्वागत करेंगे. गर्माहट भरा माहौल क्रिकेट. आरआर ट्रॉफी एक खूबसूरत क्रिकेट का कारवा. गेंद हवा में कैच होने की संभावना और इसी के साथ मोहक कोलीवाड़ा को मिलता हुआ यह दूसरा छटका. आउट होने वाले खिलाड़ी थे सागर कोली. 54 का करना है पीछा. डीजे शिवाजी महाराजांनी मुठभर मावळ्यांच्या साथीनं खऱ्या अर्थानं स्वराज्य निर्माण केलं. ते छत्रपती आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं असं म्हणणारा तानाजी ज्यांच्याकडे होता. महाराज जोपर्यंत तुम्ही गडावर पोहोचत नाही तोपर्यंत बाजी हा खिंड लढवतच राहणार. पण या संघाची खिंड कोण लढवणार, कोणता बाजी या 54 धावांचा पाठलाग करणार मोहक कोळीवाडासाठी. तो टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 9 रन. 9 रन आ चुका है. 54 का पीछा करना है. एक साझेदारी की जरूरत है मोहा कोळीवाड़ों को. वहीं दूसरी तरफ झटके पर झटके दिए जा रहे हैं
टीम नीलकंठेश्वर उल्वे की तरफ से। मजा आ रहा है, अगला मैच भी उतना ही मजेदार होगा। आरसीसी पेट क्या खेले थे बंटी जोशी, हाल ही में एक प्रतियोगिता हमने की थी किरौली में, स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप ट्रॉफी में, क्या बल्लेबाजी की थी, एक तूफान आया था। विशाल ने भी कहा, विशाल की स्टेटमेंट मुझे काफी अच्छी लगी, उम्र के एक दरार तक यानी कि दराज तक 25 साल के होने के बाद एक जॉब की जरूरत होती है खिलाड़ियों को, और उसका प्रदर्शन के ऊपर असर भी होता है। और इसीलिए जो उन्होंने टीम्स के नाम लिए, उल्वे रोड की बाबर डोगरी भी यंगस्टर्स के कारण आगे आ रही है, घोरसई, WWB चेंज द गेम, और इसे कहते हैं एक समझ बूझ वाला कप्तान। रिवर्स दागने की कोशिश, कामयाबी जरूर मिली है। क्या जीतेगा फील्डर, क्या जीतेगी गेंद, लेकिन आखिरकार जीती गेंद डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर 4 रन। सुहास पाटिल देखिए ग्राउंड में लकी ड्रॉ के जरिए दर्शकों से मिलने जा चुके हैं। लकी ड्रॉ जो होने वाला है, बाइसिकल मिलनी है। कोई एक दर्शक जब रात को जाएगा, घर वाले पूछेंगे क्या लेकर आए, मैच देखने के बाद वो कहेगा साइकिल। क्या नहीं लेके आया हूं मैं, बल्कि बहुत कुछ लेके आया हूं, साइकिल। टोटल आ चुका है। सुभाष शेठ पाटिल कार्तिकी ट्रांसपोर्ट के प्रोप्राइटर, इन्होंने हमें 3 साइकिल्स प्रदान किए हैं। बेस्ट बैटर ऑफ द टूर्नामेंट, बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट दीपक पाटिल हमारे साथ है। आज मजा आएगा आज की रात में। फिर से एक बार रिवर्स स्वीप दागने की कोशिश, अंपायर का इशारा आना जरूरी है, गेंद बाउंड्री पार तो जरूर हुई है और ये 4 रन मिलेंगे। महेश दड़वी यहां पर आ चुके हैं, मुरबी के एक बेहतरीन खिलाड़ी। उनसे मैं गुजारिश करना चाहूंगा कि वो इस मंच पे तशरीफ लेकर आए। आरआर ट्रॉफी, खूबसूरत क्रिकेट का कारवां, इनक्रेडिबल, अविश्वसनीय, अद्भुत। क्या ये अंपायर 22 के ये 4 रन आते हुए, और इन 4 रनों के साथ टोटल में वृद्धि होती हुई 17 रन, 17 का खतरा, 54 का पीछा करते हुए ओवर नंबर चल रहा है दूसरा। 5 ओवर में 54 बनाने, लेकिन पहले इनिंग में इंप्रेस किया मयूर पाटिल ने। 19 गेंदे और 45 रनों की शानदार पारी। कोई एक अगर उनका साथ देते ना तो 70 का आंकड़ा हम स्कोर बोर्ड कर जरूर देखते। 70 का आंकड़ा। डबल 4 डबल 8 नंबरची गाडी, एक है फॉर्च्युनर एक है ऑडी। डबल 4 डबल 8 नंबरची गाडी, एक है फॉर्च्युनर एक है ऑडी। वागणं तयाचं हाय फाय आहे, वागणं तयाचं हाय फाय, असा दिलाचा दिलदार हाय, वाहळगावचा समीर भाई। ये देखिए क्या नहीं है इस प्रतियोगिता में। खिलाड़ियों के लिए भी पैसों की बारिश है। व्यक्तिगत 50 बनाइए, 5000 लेकर जाइए। लगातार 3 बाउंड्रीज आप लगाइए, 1000 लेके जाइए। लगातार 3 छक्के लगाइए, आपको 1000 मिलेंगे। लगातार 3 विकेट यानी कि विकेट हैट्रिक हासिल कीजिए, आपको 1000 मिलेंगे। मेडल ओवर कीजिए, 2500 रुपए मिलेंगे। स्वप्निल पाटिल एटीएम खोल के बैठे हुए हैं। ऑर्गेनाइजर कमेटी है क्या? मुझे लगा स्वप्निल पाटिल अच्छे दोस्त है हमारे। ये बाई के तौर पर रन मिला, सिंगल। हाँ, कोषाध्यक्ष वही है, सिद्ध विनायक मित्र मंडल के। आरआर ट्रॉफी एक खूबसूरत याद उन्हीं को किया जाता है जिन्होंने हमारे यादों में रहने लायक कुछ काम किया हो। राहुल, जिन्होंने कई अच्छे काम किए, दुर्भाग्यवश एक्सीडेंट में वो हमसे बिछड़ गए। उनकी जिंदगी और मौत के बीच आखिरकार मौत जीती, लेकिन आज भी उनके अच्छे काम और उनके अच्छे बर्ताव के कारण उन्हें याद किया जाता है। और उनकी याद में, उनके स्मरण में ये आरआर ट्रॉफी का खूबसूरत कारवा लोगों के सामने अष्टविनायक और सिद्ध विनायक मित्र मंडल वहाल द्वारा क्रॉस लाइन खेलने की कोशिश। फील्डिंग अच्छी करनी होगी। इन रनों को अगर बचाना है तो अपील की गई रनआउट की, लेकिन उस अपील को नकारते हुए अंपायर सिंगल हुआ, पूरा सिंगल के साथ 19 रन स्कोर कार्ड के ऊपर। 25 तारीख को रायगढ़ और ठाणा मैच यहां पर नजर आएगा। पिछले साल देखिए जब ये टूर्नामेंट रुकी हुई थी 1-2 साल कोविड की वजह से, लेकिन उससे पहले जो टूर्नामेंट हुई थी पीटीसी लाइव में रायगढ़ ठाणे का रिकॉर्ड ब्रेक व्यूज मिले थे। पीटीसी लाइव ने खुद का भी रिकॉर्ड तोड़ा था। आज भी मुझे याद है आरआर ट्रॉफी में जो रायगढ़ और ठाणे का मैच हुआ था, लाजवाब मैच हुआ था, काबिले तारीफ।
ढेर सारा क्राउड यहां पर आ चुका था। क्या गेंद डाली, गेंद में तेजी थी और इसी तरह तेज तर्रार गेंदबाजी करनी होगी गेंदबाज चंदन मड़वी को। 54 अगर बचाने हैं 5 ओवर में। शुरुआत अच्छी हुई है, मोहा कोलीवाड़ा भले ही 2 विकेट खो चुका हो, लेकिन 19 रन मेरे ख्याल से अच्छा टोटल है। शुरुआती 2 ओवर में 10 की औसत, आखिरी 2 ओवर में एक्सेलेरेटर पर ताव दिया जा सकता है। और यह बहुत ही बढ़िया खेला है डीप एक्स्ट्रा कवर पर। इस गेंद को लेना चाहिए था, गेंद के नीचे अगर खिलाड़ी आए ना तो कैच नहीं छोड़ दें। देखिए अरुण घरत साहब यहां पर बैठे हुए, प्रसाद, पंकज और राहुल घरत, ये जो त्रिमूर्ति है टीम नीलेश स्मृति जावड़े की, उनके पिताजी यहां पर बैठे हुए, उनका भी हम जरूर स्वागत करेंगे। लेकिन फिलहाल ओवर की समाप्ति हुई। 2 ओवर के खेल की समाप्ति के बाद टोटल आ चुका है 20 रन। समीर पाटलानी या स्पर्धेचं केलं आयोजन छान, बघा केलं आयोजन छान। आर ट्रॉफी ठेवली या राहुल पाटीलचे नावान, राहुल पाटीलचे नावान। देखिए पीटीसी लाइव की क्लियरिटी हमें स्क्रीन पर नजर आ रही है। फील्डिंग फैलाना है, 18 गेंदें 34 रनों की जरूरत। 18 गेंदें 34 रनों की जरूरत। काफी खूबसूरत क्रिकेट का यह माहौल। 11.33 के औसत से इन रनों को बनाना है। 18 गेंदें 34 रन रिक्वायर्ड, रिमेनिंग 18 डिलीवरीज। मजा आ रहा है आरा ट्रॉफी। काफी दिनों बाद हम इस मंच को देख रहे हैं, इंतजार कर रहे थे हम भी कब आएगी, कोविड की वजह से हुई नहीं थी। लेकिन आरा ट्रॉफी ये आपका ही नहीं, हमारा कमेंटेटर्स का भी सपना रहता है कि कम से कम एक रात हमें कमेंट्री करने का मौका मिले। खूबसूरत बाइसिकल यहां पर दी जाएगी दर्शकों के लिए। बेस्ट बैटर, बेस्ट बॉलर और बेस्ट फील्डर के लिए भी बाइसिकल दी जाएगी। मैन ऑफ द सीरीज के लिए बाइक, व्यक्तिगत 50 के लिए 5000, मेडन ओवर के लिए 2500 और लगातार 3 बाउंड्रीज, 3 छक्के और विकेट हैट्रिक के लिए 1000 का इनाम। इनामों की राशि है। मैं तो कहूंगा खिलाड़ियों में वो ताकत आनी चाहिए, वो जज्बा आना चाहिए ताकि इन इनामों को वो बार बार हासिल करें। ढेर सारे मेहमान कक्ष में बैठे हुए, उन सभी का मैं स्वागत करना चाहूंगा समीर जी पाटिल और उनके ऑर्गेनाइजर कमेटी द्वारा। सिद्धि विनायक क्रिकेट क्लब वहाल द्वारा ऑर्गेनाइज यारा ट्रॉफी 2023। 18 गेंदें 34 की दूरी। बल्लेबाज अनिकेत और इस गेंद को खेला अनिकेत ने। देखिए वाइड लेग बाउंड्री के बाहर। शुरुआत अच्छी हुई है 4 रनों की और इन 4 रनों के साथ अब 17 गेंदें 30 रनों की जरूरत। डीजे रसिकानी भरलं हे केवी का मैदान, वाहळच केवी का मैदान। तो सानिका ट्रांसपोर्ट के प्रोपराइटर राजेश जी पाटिल साहब से मैं गुजारिश करना चाहूंगा कि वो इस मंच पे आए। 4 रन यहाँ पे आता हुआ अमित जी गोंदली साहब से भी मैं गुजारिश करना चाहूंगा कि वो भी इस मंच पे आए। आरआर ट्रॉफी इस मंच पे बैठे वो आनंद ले आरआर ट्रॉफी का। राहुल पाटिल के सम्मान में उनकी यादों को ताज़ा करने के लिए ये सिद्धि विनायक क्रिकेट क्लब वहाड़ द्वारा आयोजित आरआर ट्रॉफी। समीर शेठ पाटिल मुख्य ऑर्गेनाइजर की भूमिका में 1 रन जरूर पूरा किया और इस 1 रन के साथ टोटल में वृद्धि होती हुई 25 अब जरूरत है। 16 गेंदे 29 रन। देखिए मैच ना जीती है उलवा, ना मैच जीती है मोहा कोलीवाड़ा, क्योंकि मैच बैलेंस है, दोनों तरफ है। 1-2 छक्के आते हैं तो पलड़ा थोड़ा सा भारी होगा मोहा कोलीवाड़ा का, वहीं 2 छक्के अगर बचाए जाते हैं आखिरी ओवर तक तो पलड़ा भारी होगा उलवे टीम का। अनिकेत ट्रम्प कार्ड माना जाता है, की फैक्टर। ये ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर। व्हाइट बॉल का इशारा। महेंद्र मड़वी जिन्होंने इस इनिंग की शुरुआत की थी दूसरे सत्र में, वही अब गेंदबाजी के मार्क के ऊपर है ओवर नंबर 3 में। 16 गेंदे अब 28 रनों की जरूरत। हमारे मेहमान दर्शन जी घरत साहब, इनका आगमन हो चुका है, उनका भी हम तहे दिल से इस्तकबाल करना चाहेंगे। आरआर ट्रॉफी 2023 क्रॉस लाइन खेलने की कोशिश, क्रॉस बैटेड शॉट, कहीं पे निगाह है, कहीं पे निशाना जाना था, वाशी पहुंच गए काशिद डॉटगिन की समाप्ति। टोटल वहीं पे रुका हुआ 26। अब देखिए 15 गेंदें बची है, 28 रनों की जरूरत है, 13 का फासला है।
रन और गेंदों के बीच किरण पाटिल की सोच यही होगी कि इस फासले को हमें कम नहीं करने का मौका देना है अक्रॉस द लाइन, लेकिन यह फासला कम होता हुआ मिड विकेट बाउंड्री के बाहर लॉफ किया इस गेंद को। नंबर आया 6 बल्लेबाज अजय कोहली के बल्ले से निकला। पेपर आया था, मैं तो कहूंगा की फैक्टर इस मैच के है अनिकेत, लेकिन इस वक्त उस सवाल का जवाब दिया है अजय कोहली ने। डीजे द्वारा जसा सानी का ट्रांसपोर्ट प्रोप्राइटर, इनसे मैं गुजारिश करना चाहूंगा कि आपको मंच पे आना है। ये गेंद फुल टॉस थी, उसका उतना फायदा नहीं उठा पाए, लेकिन छक्का आने के बाद सिंगल, ये अच्छा क्रिकेट मैं कहूंगा। बल्लेबाज अजय कोहली द्वारा। गेंदबाजी में महेंद्र मड़वी काफी अच्छे गेंदबाज है, लेकिन उन्हें अपने ट्रैक पे आना होगा। क्यों मुझे 2 ओवर का स्पेल दिया है, इसे साबित करने के लिए कम से कम 1 विकेट निकालना ही होगा। मैच कांटे भरा होगा। मैच देखिए, दोनों एक दूसरे को जानने वाली टीम है। दोनों टीमें अगर हम देखें तो उल्वे नोड के ही है, एक दूसरे की ताकत, एक दूसरे की कमजोरी जानते हैं, लेकिन यहां पर खराब विकेट कीपिंग और उसका खामियाजा भुगतना पड़ा। गेंद सीधा गई लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर, 4 रन। हे झाला तर कधी होणार नाही। टोटल आ चुका है 3 ओवर के खेल की समाप्ति के बाद 37। अब 12 गेंदें 17 रनों की जरूरत। मैच आसान है, लेकिन गेंदबाजों को कुछ करिश्मा करना होगा। 19 गेंदों में जो 45 रनों की नायाब पारी खेली है मयूर पाटिल ने, उस नायाब पारी को अगर न्याय देना है तो गेंदबाजों को संघर्ष करना जरूरी। तर सन्माननीय योगेश तांडेल साहेब यांचे व्यासपीठावर स्वागत केलं जात आहे। निशांत यांच्या शुभ हस्ते स्वागत केलं जाईल। सन्माननीय योगेश तांडेल। पीटीसी लाइव यहां पर इस प्रतियोगिता को सीधा प्रसारित कर रही है। घर बैठे लोग जो पीटीसी लाइव के माध्यम से इस मैच को देख रहे हैं, उन सभी को मैं यही गुजारिश करना चाहूंगा कि चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाना ना भूलें। देखिए, चैनल भी हमारा एक परिवार है। एम्पायर्स, हमारे लाइव्स, हमारे डीजे, ये सब हमारा परिवार रहता है। हमारे कमेंटेटर्स एक फैमिली मेंबर की तरह हमें रहना चाहिए। संदीप पाटिल सर काफी क्लोजली इस मैच को देख रहे हैं। उनके जमाने में ज्यादा रकम के मैचेस नहीं होते थे, लेकिन खुन्नस भरा क्रिकेट जरूर होता था। सन्माननीय अमितजी गोंधळी साहेब यांचं स्वागत आपण व्यासपीठावर करूया। त्यावेळेला 5,000ची टुर्नामेंट म्हणजे खूप मोठी। संदीप पाटिल सर, देखिए समीर पाटिल भी कह रहे हैं, लेकिन आज लाख रुपए के पनवेल में आसानी के साथ टूर्नामेंट ऑर्गेनाइज हो जाती है, लेकिन आरआर ट्रॉफी उससे विपरीत, उससे अद्भुत, जबरदस्त क्रिकेट का कारवां। क्या खूबसूरत स्क्रीन नजर आ रही है। बैकग्राउंड देखिए आप, स्टेज का स्क्रीन नजर आ रही है, रिप्ले आपको नजर आ रहा है, मेहमानों का स्वागत आपको नजर आ रहा है। सभी चीजें परफेक्ट इस प्रतियोगिता में। कल से हम तो यहां पे नहीं होंगे क्योंकि सुप्रीमो नजदीक आ रही है, कल से शुरू होगी। दर्शन घरत, इनका स्वागत यहां पर, दर्शन जी घरत, इनका स्वागत हम जरूर करेंगे। लेकिन फिलहाल गेंदबाजी की तरफ चलेंगे। 12 गेंदें 17 रन बचाए जा सकते हैं। ऐसा नहीं है कि रन छोटे नजर आ रहे हैं लेकिन बचाए नहीं जा सकते, बचाए जा सकते हैं। आपके खेलने में वो जज्बा होना चाहिए, आपकी गेंदबाजी में वो पैनापन होना चाहिए। आपको वो दिखाना होगा, जंजीरों में जकड़ना होगा, बल्लेबाजों के लिए चक्रव्यूह लेकर आना होगा। गेंदबाज भावेश कारकर, तू कुछ कर। और स्ट्राइकर एंड पे अजय कोहली, जिन्होंने पिछले ओवर में क्या शानदार छक्का लगाया था मिड विकेट बाउंड्री के बाहर। मजा आ रहा है दोस्तानी टीमें। ये गेंद व्हाइट बॉल का इशारा हुआ अंपायर उदयजी तांडेल सर का। 12 गेंदें, अब 16 रनों की जरूरत। सन्माननीय आमचे पाहुणे उल्हासजी घरत साहेब यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जात आहे। त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा। राइट आर्म ओवर द विकेट, बैक टू द बॉलर। इसी तरह गेंदबाजी करनी होगी, जड़ों में गेंदों को डालना होगा, डॉट गेंदों की परसेंटेज को बढ़ाना होगा। मोहक कोलीवाड़ा या उल्वे, इस सवाल का जवाब या तो गेंदबाज दे सकते हैं या फिर बल्लेबाज। बल्लेबाज दे सकते हैं रन बनाकर, गेंदबाज दे सकते हैं रनों को बचाकर।
जवाब तो देना ही होगा, कांटे की टक्कर है ये। तो प्रवीण जी पाटिल, इनका स्वागत। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की थी, अजय ने 1 रन जरूर मिला, लेकिन अनिकेत को पूरा 5 ओवर खेलना होगा। इस मैच को अगर मोहा कोलीवाड़ा को जीतना है तो टीम का टोटल देखिए, अब 10 गेंदें 15 रनों की जरूरत है। टोटल आ चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 54 का पीछा करते हुए 39। वेद ट्रांसपोर्ट के मालिक प्रवीण जी पाटिल साहब यहां पर आ चुके हैं, उनका भी हम जरूर स्वागत करेंगे। न भूतो न भविष्यति, ये बहुत ही बढ़िया क्रिकेट रजनी ऑर्गेनाइज की गई है आरआर ट्रॉफी के नाम से सिद्धि विनायक क्रिकेट क्लब वहाल द्वारा। लेकिन ये गेंद सीधा खेला डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर, ये 4 रन आते हुए अनिकेत, इसे क्यों की फैक्टर कहा गया मोहा कोलीवाड़ा के लिए, इससे साबित करने वाली ये बाउंड्री थी। बजरंगबली का दिन। तो स्वागत की तरफ हम चलेंगे। विशाल जी मड़वी साहब का यहां पर स्वागत किया जाएगा। हमारे मेहमान आरआर ट्रॉफी, कितनी भी तारीफ की जाए उतनी कम है इस ट्रॉफी की, कुछ कमी नहीं है। दर्शक भी खुश, कमेंटेटर्स भी खुश, अंपायर भी खुश, 4 अंपायर, ज्यादा परेशानी नहीं है उनके लिए भी। लेकिन परेशानी है रनों को बचाने की उल्वे टीम को। ये खराब गेंद ऑफ स्टंप के बहुत ज्यादा, व्हाइट बॉल का इशारा हुआ और इस व्हाइट बॉल के जरिए टीम का टोटल 44 रन। अभी भी देखिए 10 रनों की जरूरत है। हमारे साथी स्कोरर प्रणय मात्रे जावड़े हमें बता रहे हैं कि 9 गेंदे पर अब 10 रनों की जरूरत। रन बॉल बिल्कुल ये मैच आ चुका है। हाँ, अनुज एंटरप्राइजेस हनुमान दापोली बनाम मीरा स्पोर्ट्स आरसीसी पेट हमें अगले मैच में नजर आएगी। तो विकेट यहां पर आ चुका है। चेसिंग क्या है सर जी? कंपलसरी चेसिंग। तो कंपलसरी रन ये बनाने होंगे मोहा कोलीवाड़ा को अगर इस मैच को जीतना है तो। लेकिन हम चलेंगे टीजे के पास। शिवाजी महाराज ज्यावेळी अफजल खान शिवरायांवर चालून आला त्यावेळी रायबानं सांगितलं, महाराज तुम्ही अज्ञातवासात जा. त्याच वेळी जिजाऊ उद्गारल्या, शिवबा जरी माझा पुत्र असला, शिवबा जरी माझा पुत्र असला तरी तो या महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. एक वेळ या मातेनं आपला पुत्र गमावला तरी चालेल, पण या महाराष्ट्रानं आपला स्वाभिमान गमावता कामा नये. धन्य ती माता, धन्य तो पुत्र. त्याग और समर्पण की भावना हमने देखी. लेकिन इस मैच में कौन से वो गेंदबाज होंगे जो पूरा झोंक देंगे, एक्स्ट्रा ऑर्डिनरी कुछ करेंगे टीम उल्वे के लिए. एक्स्ट्रा ऑर्डिनरी करना होगा, 100% से भी ज्यादा एफर्ट देना होगा. वो जो 45 रनों की पारी है मयूर पाटिल की, उसे अगर जायज होने नहीं देना तो गेंदबाजों को मेहनत करनी पड़ेगी. लेकिन वहीं दूसरी तरफ ये जान चुके हैं बल्लेबाज अनिकेत कोहली की इस मैच में मुझे पूरा 5 ओवर खेलना है. जब तक ये रन नहीं बनते 54 तब तक मुझे खेलना है. अनिकेत हालांकि आउट हो चुके हैं अभी अभी. उल्केश नए बल्लेबाज, यहां से मौका मिल सकता है लेकिन ये लेग स्टंप के बाहर. व्हाइट बॉल का इशारा, खराब गेंदबाजी हो रही है. देखिए आपको मौका है बाउंस बैक करने का. अनिकेत के आउट होने के बाद एक नई ऊर्जा के साथ गेंदबाजी होनी चाहिए, क्योंकि घायल तो यहां पर हर परिंदा है लेकिन जिंदा वही है जो आसमान में उड़ने का ख्वाब देखता है. आखिरकार वही जिंदा है. तो यहां से आपको बाउंस बैक करने का मौका है. 2-3 डॉट गेंदें निकालो, प्रेशर को बढ़ा देना चाहिए. लेकिन इस तरह अगर गेंदबाजी होगी तो बल्लेबाजों के ऊपर असर नहीं होगा. मैच में गर्माहट, पहला ही मैच. स्थानीय दर्शक इस मैच का मजा लेते हुए, क्योंकि 2 स्थानीय टीमें एक दूसरे के साथ इनकी भिड़ंत हो रही है खुद को साबित करने के लिए. उल्वे बनाम मोहा कोलीवाड़ा, 8 गेंदें और 9 रनों की जरूरत. कंपलसरी चेसिंग इस प्रतियोगिता का नियम. लेकिन इस फुल टॉस के ऊपर जो छक्का आया, इस छक्के ने यह बयान किया कि मोहा कोलीवाड़ा जीत की तैयारी कर रहा है.
कोलीवाड़ा के लिए डीजे मास्टर ने गाना लगाया, जीत की मछली शायद इनके कांटे में फंस सकती है। 7 गेंदें 2 रनों की जरूरत, लेकिन अभी भी मैच मैं तो कहूंगा ना जीती है मोहा कोलीवाड़ा, ना जीती है उल्वे, लेकिन शानदार पारी पहले इनिंग में अगर हम देखेंगे तो 45 रन मुझे हमेशा याद रहेंगे मयूर पाटिल के 19 गेंदों में। अभी भी मैच देखिए, कंपलसरी चेसिंग। वहाल का मैंने हाल ही में मैच देखा था जहां पर 2 रन मिलने चाहिए थे, अपोजिशंस ने लिए नहीं थे और 1 रन के लिए संघर्ष किया था वहाल टीम ने। हाल ही में सिद्धिविनायक वहाल ने हाल ही में किया था ना। पोजीशंस ने 2 रन लिए नहीं, लेकिन आकाश खरत ने वो रन बचाते हुए कैच अगर नहीं छूटता तो शायद वो मैच थोड़े से मजकूर में शायद ये होता है क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है। द चांस ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी। क्या ये अनिश्चितता? 2 रन की जरूरत है और गेंदें बची है। 3 चाहिए, माफी चाहूंगा क्योंकि रन बन चुके हैं 51। 54 की दूरी तय करनी है। स्कोरर थोड़े से कंफ्यूज थे, लेकिन 3 रन चाहिए। 1-1 रन बेशकीमती है यहां पे। 1-1 रन एक नया इतिहास लिखेगी। 51 रन स्कोर कार्ड के ऊपर, 54 का करना है पीछा, कंपलसरी है चेसिंग। हल्के हाथों से इस गेंद को खेला, रन आउट का खतरा था। लेजी क्रिकेट यहां पर ऐसा नहीं होना चाहिए। हर गेंद के ऊपर रनों को बचाना होगा। मैच को अगर आखिरी गेंद तक लेकर जाना है तो 5 गेंदें 2 रनों की जरूरत। अपने आप के ऊपर नाराज। पहली मैच मजा आ रहा है। ढेर सारा क्राउड हमेशा रहता है इस आरआर ट्रॉफी में, क्योंकि आकर्षण रहता है लोगों के प्रति इस प्रतियोगिता का। केवी काका का ये मैदान, केवी काका मैदान के नाम से ये परिचित। बैकफुट पे जाके इस गेंद को खेला और इसी के साथ ये गेंद गई बाउंड्री पर। जीती मोहा कोलीवाड़ा। जो नायाब पारी खेली थी मयूर पाटिल ने, गेंदबाजी अगर अच्छी होती तो उस नायाब पारी की मैं जरूर तारीफ करता, लेकिन कई बड़ी प्रतियोगिता में इस पारी का मैं जरूर जिक्र करूंगा। 1 मैन आर्मी, एकला चलो।